निमित्ताने अभिनंदन मुलाखतीपासून ते अभिनंदनाचा वर्षाव त्यांच्यावर होतोय, पण दुसऱ्या बाजूला न्यायालयाने जे दोन मोठे दणके ठाकरे सरकारला दिलेले आहेत ते देखील आता ते अभिनंदन रूपाने घेणार का, हा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे की कंगना राणावत या अभिनेत्रीने अनेक दिवस ठाकरे सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यानंतर तिचं घर किंवा कार्यालय पाडण्यासाठी म्हणून महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी गेले होते आणि तिथे तिच्या कार्यालयावर बुलडोझर चालवण्यात आला. हा बुलडोझर चालवल्यानंतरची मुजोरी इतकी मोठी होती की कुणाल कामरा या एका विदूषकासोबत संजय राऊत यांनी मुलाखत केली आणि त्या मुलाखतीत खेळण्यातले दोन बुलडोझर त्यांनी चालवून दाखवले. म्हणजे बुलडोझर जो बीएमसीच्या प्रशासनाच्या मालकीचा होता, तो बुलडोझर हा आमच्या हातातलं खेळणं आहे असं कुठेतरी संजय राऊत दाखवत होते. पण राऊत असतील किंवा उद्धव ठाकरे असतील, हे सगळेच जण एक गोष्ट विसरतात, ती म्हणजे या देशामध्ये सरकार कोणाचंही असलं तरी राज्य कायद्याचे आणि कायद्याच्या राज्यावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र न्याय यंत्रणा आहे. आज दोन मोठे निकाल आलेले आहेत. त्यापैकी एक निकाल सर्वोच्च न्यायालयाने अर्णव गोस्वामी अटक प्रकरणात दिलाय आणि दुसरा निकाल कंगना राणावत हिच्या बांधकामावर केलेल्या कारवाई संदर्भात दिलेला आहे. या दोन्ही निकालांमध्ये महाराष्ट्राच्या ठाकरे सरकारची चिरफाड झालेली आहे. अक्षरशः सर्वोच्च न्यायालयाने जे निकालपत्र लिहिलंय ते एकूण 55 पानी आहे, तर कंगना राणावत प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाचं निकालपत्र हे 166 पानांचं आहे. कंगना राणावत ही मुंबईला पीओके म्हणाली, पण ती पीओके का म्हणाली होती याचं स्पष्टीकरण कंगना राणावतनी त्या संपूर्ण प्रोसिडिंग्स मध्ये दिलेलं आहे. कंगना राणावत म्हणाली की संजय राऊत म्हणत होते की जो जो महाराष्ट्राच्या विरोधात बोलेल त्याचा आम्ही श्राद्ध घालू, आणि अशा प्रकारच्या भाषेनंतर त्यांनी मला हरामखोर म्हटल्यानंतर मी असं ट्विट केलं की मुंबईमध्ये पाक ऑक्युपाईड काश्मीर सारखं का वाटतंय. तिने प्रश्न उपस्थित केला होता. मुंबईला पाक ऑक्युपाईड काश्मीर म्हटलं नव्हतं, परंतु संजय राऊत यांनी कंगना राणावत हिच्या कार्यालयावर कारवाई होण्याच्या आदल्या दिवशी जी ट्विट केलेलं आहे त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं की यांचा समाचार घेतला जाईल, आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा सामनामध्ये बातमी छापून आली त्या बातमीत लिहिलं होतं उखाड दिया. त्या बातमीमध्ये त्यांनी हे देखील म्हटलं होतं की मुंबई महानगरपालिकेने मुंबईला बदनाम करणाऱ्यांचं श्राद्ध घालण्यासाठी कारवाया केलेल्या आहेत. थोडक्यात ही जी भाषा आहे, ही जी बडबड आहे, ती जेव्हा आपण सत्तेच्या बाहेर असतो, कोणत्याही संविधानिक पदावर नसतो, त्यावेळेस ती ठीक असते, कारण त्याकडे कोणी जबाबदारीने पाहत नाही. मात्र तुम्ही सरकार बनवल्यानंतर, तुमचे मंत्री असल्यानंतर, मुंबई महानगरपालिकेत तुमची सत्ता असल्यानंतर तुम्ही त्या सत्तेचा गैरवापर स्वतःचे अहंकार शमवण्यासाठी करत असाल, स्वतःचे इगो सुकावण्यासाठी करत असाल, तर त्यावर कायद्याचा दणका हा पडलाच पाहिजे. आणि आज जस्टिस काथावाला यांनी मुंबई उच्च न्यायालयात ठाकरे सरकारला कायद्याची आठवण करून दिली आणि सर्वोच्च न्यायालयात जस्टिस चंद्रचूड यांनी अर्णव गोस्वामी निकालपत्र लिहून त्या बाबतीतही ठाकरे सरकारला कायद्याची आठवण करून दिली आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत अभिनंदन नावाची प्रसारित होते. त्या मुलाखतीत ते म्हणतात की हात धुवा म्हणतोय, पण मी हात धुवून मागे लागेन, तुम्हाला मुलं बाळं आहेत. खरं तर ही भाषा एखाद्या मुख्यमंत्र्यांना शोभत नाही, ही कुठल्या तरी चौकात उभा राहणाऱ्या गुंडाला शोभणारी भाषा आहे, परंतु ती त्यांनी वापरली, हरकत नाही. पण हे हात धुवून मागे लागत असताना तुमच्यावर कायद्याची बंधने आहेत, तुमचे हात हे कायद्याने बांधलेले आहेत, कारण तुम्ही ज्या अधिकार पदावर बसलेले आहात ते अधिकार देखील तुम्हाला कायद्यानेच मिळालेले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकारणामध्ये एक मोठा मूलभूत फरक आपल्याला दिसतो. उद्धव ठाकरे हे आपला अहंकार सुखावण्यासाठी किंवा प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी कायद्याची मदत घेतात. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी कायद्याची मदत कधीच घेतली नाही. त्यांचा चाहता वर्ग हा कायम त्यांची प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी तत्पर होता. त्यामुळे मग जेव्हा मोठं कन्फ्युजन उभं राहतं, ते कन्फ्युजन आज तमाम शिवसैनिकांसमोर एकमेव आहे, ते म्हणजे आपण पोलिसांच्या पदराआड आहोत की स्वतःच्या मनगटाच्या जोरावर. कारण हा प्रश्न उपस्थित राहतोय की ज्या कायद्याने, ज्या संविधानानुसार तुम्ही निवडून आलात, ज्या कायद्याद्वारे तुम्हाला अधिकार मिळतात मंत्री म्हणून,
प्रशासन म्हणून त्या कायद्यातील बंधनं तुम्हाला पाळायची नाहीयेत. अशी दुटप्पी भूमिका चालत नाही. लोकशाही यंत्रणेला ती शोभत नाही. तुमच्यामध्ये जर एवढीच बेदरकारपणे हिंमत करायची हौस असेल तर तुम्ही या संपूर्ण संविधानिक रचनेतून बाहेर जा आणि मग स्पष्ट करा. परंतु तसं करू नका, कारण त्याच्यानेही तुम्हीच जास्तीत जास्त अडचणीत याल असा संदेश आम्ही तुम्हाला देतो. कंगना राणावतच्या संपूर्ण निकालपत्रात मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय की कंगना राणावतच्या तथाकथित अवैध बांधकामावर झालेली कारवाई ही पूर्णतः मलाफाईड होती, म्हणजे पूर्वग्रह दूषित होती. आणि सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिलेला अर्णव गोस्वामी प्रकरणात, त्यातही सुप्रीम कोर्टाने म्हटलं की क्रिमिनल लॉ म्हणजे गुन्हेगारी कायदे हे तुम्ही एखाद्या व्यक्तीला टार्गेट करण्यासाठी वापरू शकत नाहीत. ही दोन जे स्टेटमेंट्स आहेत जे न्यायालयाने संपूर्ण सुनावणी घेऊन उद्धव ठाकरे सरकारची बाजू ऐकून मग त्या सुनावणीतून आलेले युक्तिवाद समोरासमोर ठेवून जी निकालपत्र लिहिलेली आहेत, त्या निकालपत्रातून ही दोन वाक्य ठाकरे सरकारची चिरफाड करण्यासाठी पुरेशी आहेत. वर्षपूर्तीच्या निमित्ताने आपण कायद्याच्या राज्यात राहतोय. कायद्याने अधिकार दिले म्हणून तुम्ही मुख्यमंत्री आहात. कायद्याने अधिकार दिले म्हणून मुंबई महानगरपालिकेला बुलडोझर चालवण्याची परवानगी आहे. कायद्याने अधिकार दिलेत म्हणून तुम्ही तुमचे पोलीस आणि पोलीस यंत्रणा ही वापरू शकता. परंतु ते करत असताना, कायद्याचे अधिकार वापरत असताना कायद्यातील बंधनं विसरून चालणार नाहीत. आज वर्षपूर्तीच्या निमित्ताने ही दोन निकालपत्र जी ठाकरे सरकारच्या नाकावर टिचून त्यांच्या एकूण बेदरकारपणे चाललेल्या अराजकी कारवायांचं पोस्टमार्टम करणारी आहेत, त्या निकालपत्रांबद्दल मुंबई उच्च न्यायालयाचे आणि सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानावे तितके कमी, अभिनंदन करावं तितकं कमी. आणि ठाकरे सरकार आता तरी ही गोष्ट लक्षात घेईल का? वर्ष होऊन गेलंय. आपण कायद्याचे बांधील आहोत, राज्य कायद्याचे. सरकार फक्त तुमचं आहे. सरकार बदलत राहतात, कायदा तसाच असतो आणि कायद्याचं राज्य, रूल ऑफ लॉ हे देखील कायम असतं. सुप्रीम कोर्टाने एक जाता जाता मी तुम्हाला सांगतो जे महत्वाचं इन्स्ट्रक्शन्स त्यांच्या ऑर्डरमधून पास केले की कोविड काळामध्ये गेले अनेक दिवस हा प्रश्न कायम उपस्थित होत होता की जामिनाच्या सुनावणीसाठी कोर्ट अवेलेबल नाहीयेत आणि त्यांना लोअर कोर्टाकडून म्हणजे जिल्हा न्यायालयाकडून पुढच्या तारखा दिल्या जात होत्या. तोपर्यंत आरोपीला हे कोठडीत राहावं लागायचं. सुप्रीम कोर्टाने म्हटलंय की व्यक्तीचं स्वातंत्र्य हे सिलेक्टेड लोकांसाठी नाहीये. सबऑर्डिनेट कोर्ट्स असा जरी डिस्ट्रिक्ट कोर्ट आणि इतर न्यायालयांचा उल्लेख संविधानामध्ये असला तरी ते केवळ हायकोर्टाला आणि सुप्रीम कोर्टाला सबऑर्डिनेट आहेत. मात्र ते तितकेच इम्पॉर्टंट आहेत जेव्हा सर्वसामान्य नागरिकाच्या स्वातंत्र्याचं रक्षण करण्याची वेळ येते. सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन पास केली की जामीन अर्जावरच्या सुनावण्या या व्यवस्थित चालल्या पाहिजेत आणि पर्सनल लिबर्टी हा सगळ्यात प्रायोरिटीचा विषय न्याय व्यवस्थेसाठी असला पाहिजे. त्यामुळे ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीनंतर आलेले हे दोन निकाल आपल्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कायदेविश्वाला, न्यायविश्वाला सुखावणार आहेत. त्याबद्दल न्याय व्यवस्थेचं अभिनंदन करावं तितकं कमी. इतर सगळेजण उद्धव ठाकरेंचं वर्ष पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन करण्यात व्यस्त आहेत. मात्र न्यायालयांनी जी भूमिका घेतली त्याबद्दल आम्ही न्यायालयांचं अभिनंदन करतो. आपण हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार. तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवायला विसरू नका. आणि अशाच विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी MHA-MTBला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.